मंडळी, भरपूर दिवस झाले होते स्टॉलवरचा चायनीज खाल्ला नव्हता. हॉटेल आणि रेस्टॉरंटचा चायनीज खाऊन खूप कंटाळा आला होता. मग काय फिरत फिरत आलो कालव्याला. कालव्याला येऊन प्रथमच पाहिले तर बघितला लय भारी चायनीज कॉर्नर. एका मराठी पोराने चालू केलेला हा चायनीज स्टॉल आहे. इथे प्रथमच येऊन पाहिले तर ह्यांचे रेट्स अगदी स्वस्त आणि मस्त होते. मग काय घेतली स्टार्टरला गरम गरम चिकन चायनीज भेल. टाकले दोन्ही चमचे चायनीज भेल मध्ये आणि पहिली चव बघितली. चिकन चायनीज भेलची चव तर लयच भारी होती. गरम गरम कुरकुरीत आणि शेजवानचा फ्लेवर जिभेवरती बसला होता. त्याचबरोबर काहीतरी युनिक खायचं ठरवला. मग काय घेतले हिरवेगार टार्झन नूडल्स. नूडल्स बघून मला धक्काच बसला. पहिला मला वाटलं ह्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा आहे की काय. नंतर मंडळी याची मी चव घेतली तर चव खूप ऑथेंटिक होती. चायनावाले पण तिकडे विचार करत असतील की असा चायनीज इंडियामध्ये मिळू शकतो का. चव तर लाजवाबच होती आणि क्वांटिटी तर त्याच्यापेक्षा भारी होती. क्वांटिटी मध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही करत. प्लेट भरून पोट भरल असा तुम्हाला इथे चायनीज दिला जाईल. आणि शेवटची डिश बघून तर मी हादरूनच गेलो मित्रांनो. तर याचं नाव आहे तिरंगा राईस. तिरंगा राईस मध्ये तुम्हाला 3 राईस मिळतील. टार्झन राईस, फ्राईड राईस आणि शेजवान राईस. त्याचबरोबर तुम्हाला चिकन ग्रेव्ही सुद्धा मिळून जाईल. सोबतच तुम्हाला काहीतरी युनिक म्हणजे ग्रीन शेजवान चटणी मिळेल. त्याचसोबत तुम्हाला लाल कलरची पण शेजवान चटणी प्रोव्हाइड करतील. तर मंडळी सुरुवात केली तर ती चिकन ग्रेव्ही बसणार. चिकन ग्रेव्ही मध्ये एवढे मोठे मोठे पीस चिकनचे होते ना, म्हणजे भरून भरून तुम्हाला इथे चिकन पुरवलं जाईल. त्याचबरोबर घेतली ग्रीन शेजवान चटणी आणि ती तिरंगा राईस सोबत खाल्ली. मित्रांनो खरंच तुम्हाला स्टॉल वरची मजा हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळणार नाही. ते फक्त लय भारी चायनीज कॉर्नर मिळेल. ऍड्रेस तुम्हाला कॅप्शन मध्ये मिळून जाईल. फुल व्हिडिओची लिंक तुम्हाला बायो मध्ये मिळून जाईल. युट्यूब वरती जाऊन नक्की बघा. आता इथपर्यंत व्हिडिओ बघताय तर फॉलो नक्की करा. बाय बाय.